सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहराच्या विकास पर्वाला नवी दिशा मिळाली असून राज्याचे पणन व राज्यशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शहरात विविध महत्त्वपूर्ण विकास कामांचा धडाक्यात शुभारंभ करण्यात आलाय। देवपूरमधील अद्ययावत कमर्शियल कॉम्प्लेक्स, पांझरा नदी किनारी घाट सुशोभीकरण आणि कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या विकास कामांद्वारे धुळेकरांना लवकरच चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होणार आहे। धुळे शहरातील देवपूर येथील नवरंग पाण्याची टाकी परिसरात नागरोत्थान योजनेअंतर्गत सुमारे 10 कोटी रुपये खर्चाच्या कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि भाजी मंडईच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच पांझरा नदी किनारी एकविरा देवी मंदिराजवळ भाविकांच्या सोयीसाठी पादचारी पूल बांधणे, स्मशानभूमी व घाट विकसित करणे या कामांचाही शुभारंभ झालाय। यासोबतच शहरातील रस्ते विकासाला चालना देत सिद्धेश्वर गणपती मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर, मोठा पूल आणि झाशीची राणी पुतळा ते अग्रवाल भवन दरम्यानच्या व्हाईट टॉम्पिंग कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचेही पालकमंत्र्यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन पार पडले। या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भावरे आणि भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर प्रामुख्याने उपस्थित होते। तसेच या सोहळ्याला माजी आमदार राजवर्धन कदम बांडे, प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, माजी महापौर प्रदीप करपे, प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, ज्येष्ठ नेते हिरामन गवळी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, डॉक्टर माधुरी बाफडा, भारती माळी, माजी सभापती सुनील बैसाणे, किरण जोंधळे यांच्यासह भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। कशा पद्धतीची काम असणार आहे, काय म्हणा? भारतामध्ये सर विश्वेश्वरांनी 2 शहराची निर्मिती केली होती, त्याचं डिझाईन केलं होतं। एक चंदीगड होता आणि एक धुळे होतं। चंदीगड वेगाने आर्थिक राजधानी झाल्यामुळे आणि राजधानी झाल्यामुळे वेगाने मोठी झाली। धुळे थोडं धीमी गतीने प्रगतीकडे वाटचाल करते। आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या धुळे शहराला गतवैभव प्राप्त करत इथे विकासाच्या अनेक योजना आणायची। त्याच्यामध्ये धुळे शहराला सुंदर धुळे, सुरक्षित धुळे आणि स्मार्ट धुळे असा संकल्प आम्ही केला आहे। SSSचं धुळे असं आम्ही सगळ्यांनी ठरवून त्याच्यामध्ये आज एक जय हिंद सिटी सेंटर मॉल याचं भूमिपूजन झालं आहे। त्याचबरोबर 51 तीर्थस्थानांचं याच्या माध्यमातून नदी किनार आणि बनारसच्या धर्तीवर, अयोध्याच्या धर्तीवर डेव्हलपमेंटचं आमचा हा प्रयत्न आहे। आणि या माध्यमातून धुळे शहरामध्ये जर आपण बघितलं की मागच्या 5-6 वर्षामध्ये वेगाने धुळे शहराची प्रगती झालेली। अनेक हायवे, देशाचे अनेक नॅशनल हायवे धुळे शहरामधून जातात। मनमाड इंदोर रेल्वेचं 18,000 कोटीचं कामाला वेगाने सुरुवात झाली। एअरपोर्टची स्ट्रीप आम्ही मोठे करतो। एकंदरीतच धुळे शहराला, धुळे जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व पुढच्या काळामध्ये त्याचं जॉग्राफिकल स्ट्रॅटेजिक लोकेशनमुळे प्राप्त होणार आहे। इंडस्ट्रियल शहर म्हणून प्राप्त होणार आहे, लॉजिस्टिक्सचं शहर म्हणून प्राप्त होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांचा प्रयत्न करतो।